तर औष्णिक विद्युत केंद्रामध्ये वीज बनवण्यासाठी म्हणजेच दगडी कोळसा लागतो ना वीज बनवण्यासाठी, तो खूप मोठा असतो तर वेळ जास्त लागते, म्हणून याचा वापर आपण करू शकतो. म्हणजे याला क्रश केल्यानंतर ते बारीक होईल, बारीक झाल्यानंतर लवकर विद्युत धारा निर्माण होईल, म्हणून आपण जास्त विद्युत धारा निर्माण करू शकतो. हे यंत्र आपल्या घरी ठेवावं, घरी म्हणजे आपल्या परिसरात गावात कुठेही ठेवलं तर हे आपल्याला कळतं. बजर मोठ्या प्रमाणात वाजते, बजर आपल्याला वाजल्यानंतर आपल्याला कळतं की आपण भूकंप आलेला आहे, आपण कोणत्या तर खुल्या परिसरात जावं. मला एक साहित्य लागलेलं आहे, बॉटल, कापूस कोळशाची पूड आणि वाळू आणि जाड दगड. मित्रांनो, सध्या आपण जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय लोदगा या ठिकाणी आलेलो आहोत. सध्या इथे विज्ञान प्रदर्शन चालू आहे आणि विज्ञान प्रदर्शनाच्या दरम्यान मध्ये खूप सारे विद्यार्थ्यांनी आपले नवीन एक प्रोजेक्ट आणलेले आहेत. त्या प्रोजेक्ट संदर्भामध्ये आपण विद्यार्थ्यांशी बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत, त्यांचा प्रोजेक्ट नेमकं काय आहे ते. चला मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बाळा, तुझं नाव काय? कार्तिक प्रवीण कांबळे. तुझं नाव बेटा? प्रतीक्षा रामकिशन भदे. शाळा कोणती आहे तुमची? शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिवनिबू. ओके. तर फक्त सगळ्यात अगोदर थोडं जवळ आहे, सगळ्यात अगोदर हा प्रोजेक्ट काय आहे ते सांगायचं आहे. माझ्या प्रयोगाचे नाव आहे पाण्याचे शुद्धीकरण. ओके. काय कशा पद्धतीने शुद्धीकरण होते पाणी? मी एका भांड्यात दमाने घे, पुढे घे आणि हे दाखव, हे सगळं एक्सप्लेनेशन कर. कळालं? मी एका भांड्यात मोठे खडे घेतला आहे आणि दुसऱ्या भांड्यात छोटे खडे घेतले आहे आणि तिसऱ्या भांड्यात वाळू घेतली आहे आणि चौथ्या भांड्यात कापूस घेतले आहे. ओके. म्हणजे प्रत्येक भांड्यामध्ये सगळ्यात मोठ्या भांड्यामध्ये खडे आहेत, त्याच्यानंतर छोटे खडे, नंतर त्याच्यावर छोटे, नंतर कापूस आणि नंतर या पद्धतीने आहे. पुठ्ठ्याच्या सहाय्याने बनवलेला हा प्रोजेक्ट आहे. काय करतो या प्रोजेक्टच्या दरम्यान, काय होते नेमकं याच्यामधून? आपण जर पाणी जर गाढूळ असेल तर आपण त्याचा शुद्ध करून त्याला वापरू शकतो. ओके. म्हणजे हा शुद्ध पाणी बनायला लागले, बरोबर बाळा? हो. कशा पद्धतीने शुद्ध पाणी बनते, का बरं शुद्ध पाणी बनायला लागले? ही मोठ्या भांड्यातून त्या छोट्या भांड्यात येते, पुन्हा त्याच्यातून कच मध्ये येते. मला काय म्हणायचं, पाणी शुद्धीचा प्रोजेक्ट आहे हा, बरोबर आहे तुमचं? शुद्ध कशामुळे व्हायला लागले पाणी? हे मोठे खडे आहेत, हे मोठ्या खडे आणि हे मोठे खडे सूर्यप्रकाशात येऊ शकत नाहीत, म्हणून ते पाणी नाही. ओके. म्हणजे काय व्हायला लागले, पाण्यामध्ये जे कण आहेत ते इथं अडतात आणि त्यामुळे काय होते, फक्त पाणी बाहेर पुढे येते आणि स्वच्छ पाणी होत जाते, असं शेवटी बरोबर आहे, असंच म्हणायचं ना? ओके, बरोबर आहे. तुझं एक्सप्लेनेशन करून दाखव, काय आहे नेमकं? ह्याच्यात खडे आहेत, मोठ्या भांड्यात मोठे खडे आहेत, ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकले, ह्याच्यामध्ये पाणी शुद्ध कशामुळे व्हायला लागले? ह्याच्यातले कण ह्याच्यात आढळतात मोठे, पुन्हा ह्याच्यात म्हणजे पाण्यामध्ये जे कण आहेत ते कण या इथं खड्या नळीत अडकतात. ओके. म्हणजे खडकामुळे अडकतात. ओके. त्याच्यानंतर त्याच्यातली सगळी माती ते शोषून घेऊन त्याच्यात. ओके. म्हणजे खडक शोषले जातात, कण शोषले जातात आणि शेवटी आपल्याला शुद्ध पाणी भेटतं. हा प्रोजेक्ट बनवण्यासाठी तुम्हाला काय खर्च आलेला आहे, किती खर्च आलेला आहे? मला ह्याच्यासाठी फ्युकिक लागलेली आहे. ओके. हा, फ्युकिक लागली आहे आणि ह्यासाठी कैचीचा वापर केला आहे. ओके. आणि ह्यासाठी पेजचा एक वापर केला. ओके. म्हणजे थोडक्यात एक नियरली किती अमाऊंट खर्च आलाय, म्हणजे किती पैसे लागले टोटल? 40 रुपये मध्ये हा प्रोजेक्ट बनलेला आहे. हा प्रोजेक्ट जर म्हटला मी, आता तुम्ही या पुठ्ठ्याच्या साहाय्याने बनवलेला आहे, याचा उपयोग जर आपल्याला बाहेर कुठे करायचा असेल तर कुठे करता येईल? या प्रोजेक्टचा वापर आपल्याला बाहेर कुठे करता येईल? जर आपल्याकडे जर पाणी जर गढूळ असेल तर तिथं शुद्ध पाणी करून आपल्याला याचा वापर करता कुठे करता येईल बळा याचा वापर? ह्याचा वापर कुठेही शेतात ही करू शकतो. शेतात कशासाठी शेतात पाणी वापरतो? आपल्याला पाणी शेतात नसल्यावर शुद्ध करण्यासाठी, शेतातलं पाणी शुद्ध करण्यासाठी. चालते मित्रांनो, सध्या जो आपल्या समोर जो प्रोजेक्ट आहे, हा प्रोजेक्ट यांनी बनवलेला आहे, तो पुठ्ठ्याचा वापर करून बनवलेला आहे. या प्रोजेक्टसाठी यांना 40 रुपये खर्च आलेला आहे. यांचा उद्देश आहे की पाणी शुद्धीकरणासाठी हा प्रोजेक्ट आहे आणि यामध्ये यांनी छोटे कप वापरले आहेत आणि पाणी शुद्धीकरण केले जाते खड्यांच्या माध्यमातून वगैरे. बाळा, तुझं नाव काय आहे? माझे नाव सार्थक शहाजी शिंदे आहे. शाळा कोणती आहे तुझी? माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुसणी आहे. बुसणीचा आहेस तू? सध्या सायन्स एक्झिबिशन मध्ये आलो आपण, विज्ञान प्रदर्शनामध्ये आलो. काय आहे नेमका हा प्रोजेक्ट, काय आहे? माझ्या प्रयोगाचे नाव आहे जलशुद्धीकरण. जलशुद्धीकरण हा प्रोजेक्ट आहे. कशा पद्धतीने जलशुद्धीकरण केलं जातं? मला एक साहित्य लागलेलं आहे, बॉटल, कापूस कोळशाची पूड आणि वाळू आणि जाड दगड.
झाड दगड लागलेला आहे. आपण असे कुठे जंगलात अडकलो तर आपल्या पिण्यायोग्य पाणी मिळत नाही, म्हणून आजूबाजूचे लाकड घेऊन त्याला जाळून त्याची पूड घेऊन त्याला वाटून असं बघू शकता तुम्ही. असे पहिल्या थरात टाकायचं, 2 नंबरला वाळू घेऊन दुसऱ्या थराला टाकायचं आणि 3 नंबरला ही जाड दगड घेऊन ती टाकायची आणि त्या नदीचे पाणी गढूळ ह्याच्यात टाकायचे वर आणि खाली शुद्ध पाणी होते. बघा तुम्ही सगळ्यांना जवळ येऊन दाखव बेटा. सध्या बघायला लागलाय तुम्ही लेकरांना सध्या ह्याच्यामध्ये गढूळ पाणी मिक्स केलेलं आहे आणि एकदम शुद्ध असं पाणी हे आपल्याला खाली बघायला भेटत आहे. थोडक्यात काय तर जंगल वगैरे ज्या परिसरामध्ये गढूळ पाणी वगैरे असते जे की पिण्यायोग्य नसते, ज्याच्यामध्ये ज्या पाण्यामध्ये मातीचे वगैरे कण असतात, ते कण विलगीकरण करण्यासाठी वेगळं करण्यासाठी हा तुझा प्रोजेक्ट आहे. आणि एक ही पाणी आता ह्याच्यातले जंतू मराय नाहीत, ह्याला गरम केल्यास ह्याच्यातले जंतू जातात, मग आपल्याला पिण्यायोग्य पाणी ही होऊ शकते. ओके, म्हणजे असं जरी शुद्ध केलं पाणी तर यामध्ये जे जंतू आहेत ते मरत नाहीत. मग ह्याला काय करावं लागेल? गरम केल्यानंतर ती पाणी पिण्यायोग्य होते. म्हणजे गरम केल्या नेमकं काय होते? गरम केल्यानंतर ते सूक्ष्मजीव मरतात, मधले सूक्ष्मजीव असतात ते मरतात आणि त्याला चाळून पुन्हा आपण पिऊ शकतो. म्हणजे परत एकदा चाळायचं आणि प्यायचं. ओके, अशा पद्धतीने हा तुझा प्रोजेक्ट आहे. काय सांगशील लोकांना, जे कोणी बघायला लागलेत वगैरे जे कोणी आहेत त्यांना काय सांगशील, कशा पद्धतीने काय केलं पाहिजे? मित्रांनो, तुम्हाला असं आता दैनंदिनी जीवनात आता ह्या फिल्टर करतात, म्हणजे फिल्टर करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकताय. ओके, चालतंय, ठीक आहे. भूकंपाचे एखादं उदाहरण सांगशील? आता पण कुठे घडलेला एखादा भूकंप वगैरे तुला माहिती आहे? इसवी सन 93 मध्ये किल्लारी येथे भूकंप घडलेला आहे. हा. तर त्याच्यासाठी एक हे यंत्र जर तिथं असतं तर त्यांचा जो लोकांचा हा प्राण वाचला असता, त्यांना कळालं असतं हे बजर वाजल्यानंतर की आपण इथून जायला पाहिजे, टेबलाच्या खाली लपायला पाहिजे, हे त्यांना कळलं असतं. ओके, म्हणजे त्यावेळेस अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी नव्हती त्यामुळे कळालं. नक्कीच जर तुझा प्रोजेक्ट असता तर त्यावेळेस कळालं असतं. अनेक लोकांचा जीव वाचला असता, अनेक जनावरांचा जीव वाचला असता. ओके, चालतंय. काय सांगशील जे दर्शक वगैरे बघायला लागलेत किंवा जे कोणी बघायला लागलेत त्यांना भूकंपासंदर्भात काय सांगशील किंवा कोणत्या गोष्टी काय मार्गदर्शन करशील त्यांना तू? हे यंत्र आपल्या घरी ठेवावं. हा. घरी म्हणजे आपल्या परिसरात, गावात कुठेही ठेवलं तर हे आपल्याला कळतं. बजर मोठ्या प्रमाणात वाजते. बजर आपल्याला वाजल्यानंतर आपल्याला कळतं की आपण भूकंप आलेला आहे, आपण कोणत्या तर खुल्या परिसरात जावं, नुसतं टेबलाच्या खाली लपावं, एवढं येतं करावं. मला नाव काय तुझं? माझे नाव देशमुख आदिती राजेंद्र. शाळा कोणती आहे तुझी? नरसिंह विद्यालय गोंधळे. हा जो प्रोजेक्ट आहे हा कोणता प्रोजेक्ट आहे? जरा जवळून दाखव. नैसर्गिक शेती, ज्याला आपण सेंद्रिय शेती पण म्हणतो, बरोबर आहे? काय फरक आहे सेंद्रिय शेतीमध्ये आणि दुसरा कोणता प्रकार आहे तो शेतीचा? असेंद्रिय शेती. 2 प्रकार आहेत, एक सेंद्रिय शेती आणि असेंद्रिय शेती. असेंद्रिय शेती आणि सेंद्रिय शेतीमध्ये काय फरक आहे? असेंद्रिय शेतीमध्ये म्हणजे असं हानिकारक खत तीन वापरला जातो. ओके, म्हणजे रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो. आणि सेंद्रिय शेतीमध्ये काय वापरला म्हणजे जातो? सेंद्रिय शेतीमध्ये असं न रासायनिकाचा वापर केला जातो. जसं की कोणते आहेत? गोमूत्र, गोबर, पुन्हा वाळलेल्या झाडाचे पाने याचा वापर केला जातो. ओके, यामुळे काय होते नेमकं? आता रासायनिक खतामधून आणि याच्यामधून काय होते नेमकं, काय भेटते? सेंद्रिय शेतीमधून आपल्याला जास्त अन्न उत्पादन होतो आणि असेंद्रिय मध्ये असं कमी उत्पादन होते असेंद्रिय मधून. असेंद्रिय शेती केल्यानंतर जे मधून गहू वगैरे जे वावरी शेतातून आपल्याला भेटते, बरोबर आहे? ते खाल्लं आणि हे खाल्लं, काय फरक आहे का? असेंद्रिय शेतीमध्ये खाल्लं की असं आपल्याला जर आजार होत, कॅन्सर होऊ शकतो. सेंद्रिय शेतीमध्ये असं काय आपल्याला काही आरोग्य होऊ शकत नाही. म्हणजे सेंद्रिय शेतीमध्ये केलेलं असतं जे कुठल्याही प्रकारचे रोग वगैरे होत नाहीत, असेंद्रिय मध्ये होऊ शकतात. बाळा तुझं नाव काय? माझे नाव तेजश्री तानाजी लाळे. शाळा कोणती बेटा तुझी? श्री वेताश्वर शिक्षण संस्था अंतर्गत चालणाऱ्या ज्ञानसागर विद्यालय हसेगाव येथून आलेली आहे. ओके, मला सध्या आपण सायन्स एक्झिबिशन मध्ये आहोत आणि तू एक प्रोजेक्ट बनवलेला आहे. थोडक्यात काय सांगशील या प्रोजेक्ट बद्दल? थोडं जरा जवळून दाखव प्रोजेक्ट, सांग. हे आहे लिथियमची बॅटरी. ओके, हा. हे स्विच बटन. ओके, हे बझर आणि हे इंडिकेटर. ही बिल्डिंग आहे आणि ही याला बिल्डिंग आहे. ओके, हा. हे आहे इंडिकेटर. ओके, इंडिकेटर, हा. आणि ही सगळी वायरिंग ह्या लिथियमला जॉईंट केलेली आहे, लिथियम हा. बॅटरीला. हा. आणि हे बटन आपली जमीन जशी हादरल्यानंतर हे बझर वाजतं आणि आपल्याला कळतं की भूकंप आलेला आहे. आपण लगेच मोठ्या परिसरात जाऊन खुल्या परिसरात जाऊन आपण पोहोचू शकतो. टेबलाच्या खाली जाऊन लपू शकतो. ओके, म्हणजे थोडक्यात काय तर तुझ्या या माध्यमातून तू जर भूकंप वगैरे आला तर ही सूचना करते आणि सूचना अशी होते की यामुळे आपल्याला समजते की बजर वगैरे वाचते, त्या बिल्डिंग मध्ये लोकांना एक संदेश जातोय की बाबा या बिल्डिंग मध्ये तुम्ही मोकळ्या जागेत वगैरे जावा भूकंप. मला सांग, भूकंप
आल्यानंतर घ्यावायची सगळ्यात अगोदर प्राथमिक काळजी कोणती असायला पाहिजे? काय काळजी घ्यायला पाहिजे? लगेच खुल्या जागेत परिसर जागेत जावं लागतं. जास्तीत जास्त लवकरात लवकर प्रयत्न केला पाहिजे की खुल्या जागेत गेलं पाहिजे. लहान मुलांसाठी वगैरे काय सांगशील? वृद्धांसाठी काय सांगशील? किंवा कोण जर समजा एखाद्याला जाता येत नसेल, त्या बिल्डिंग मधून बाहेर जाता येत नसेल, तर त्यांनी त्यांनी त्या काय टेबलाच्या खाली जाऊन डोक्यावर काहीतरी घेऊन टेबलाच्या खाली जाऊन लपायला पाहिजे. म्हणजे शक्यतो प्रयत्न हा केला पाहिजे की ह्याच्या खाली टेबलच्या खाली वगैरे गेलं पाहिजे. जेणेकरून का बरं टेबलच्या खाली गेलं पाहिजे? जेणेकरून आपल्या अंगावर कोणता ओझ पडणार नाही. ओके, हा, अंगावर किंवा डोसक्यावरती वगैरे म्हणायचं आहे. ठीक आहे, चालेल. नाव काय तुझं? माझं नाव धीरज कल्पेश माने. ठीक आहे. कोणती शाळा आहे तुझी? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भुसणी. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भुसणी आहे. काय प्रयोग आहे तुझा? माझ्या प्रयोगाचे नाव ऑक्सिजन साठा. कशा पद्धतीने जरा सांग बरं. काय काय साहित्य लागले तुला याच्यासाठी? मला साहित्य लागलेले हे काचेचा ग्लास, हा, कॉटन, हा. कागद हा. आणि एक ह्या फुग्यात थोडे पाणी. पाणी. हा, काय करणार नेमकं तू? फुलेन्स ह्या का कॉटनला जाळायचा. ओके, लावला जाळ. फुगा फुटायचा पुन्हा हा नाही पुन्हा हा फुगा हम्म, या ग्लासवर ठेवायचा. हम्म, हम्म, हम्म. हा दमान फुगा ह्या ग्लासामध्ये जातो. ओके, हा. काय नेमकं कशामुळे गेला तो मध्ये? हा मध्ये ऑक्सिजन मुळे त्याला ऑक्सिजन मिळणार होतं. म्हणजे ह्याच्यामध्ये ऑक्सिजन होता. तो ऑक्सिजन काय झाला मग? कुठे गेला ऑक्सिजन? ऑक्सिजन संपला. म्हणजे जाळ लावल्यामुळे मधला ऑक्सिजन संपलेला आहे. त्यामुळे काय झालं? म्हणून हा का ऑक्सिजन ओढून घेण्यासाठी हा फुग्याला ओढून घेतला. म्हणजे ज्वलन करण्यासाठी नवीन जे ऑक्सिजन बाहेरून घ्यायचा होता ते घेत असताना ह्यानं काय केलेलं आहे? फुग्याला पण ओढून घेतलेलं आहे आतमध्ये. ह्याच्यावर काय सिद्ध झालं? काय सांगशील तू? ऑक्सिजन जर का जाळालं हा, तर का म्हणजे ज्वलनासाठी ऑक्सिजन लागतो हे सांगायचं का तुला? म्हणजे जाळ लागण्यासाठी जाळ आगीसाठी ऑक्सिजन लागत असतो. बरोबर आहे, हे सांगायचं तुला? हो ना? चालते, काय हरकत नाही. चालते. किती रुपये खर्च आला तुला एवढं बनवण्यासाठी? मला 10 रुपये. 10 रुपये खर्च आला. 10 रुपये कुठले घातला? 10 रुपये कोण दिले? 10 रुपये पप्पा कसले दिले का तू तुझे दुसरे? पप्पा. आई कोण घेतलेस का पप्पा कोण घेतलेस? पप्पा कोण? ओके, काय हरकत नाही. चालते. शाबास. पठाण सुमय्या गुलाब. तुझं बेटा? लाळे अंजली सतीश. शाळा कोणती आहे तुमची? ज्ञानसागर विद्यालय हसेगाव. हसेगावची शाळा आहे तुमची. ओके, काय प्रोजेक्ट आहे? जरा थोडं जवळून प्रोजेक्ट दाखव. शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान बॉल मिल. या बॉल मिलचा वापर आपण जे मोठे मोठे दगड, खनिज, आपल्याला जे कठीण पदार्थ असतात त्या कठीण पदार्थाचे लहान पावडर मध्ये रूपांतर करण्यासाठी बॉल मिलचा वापर केला जातो. हे पहा, आपण या ठिकाणी हा बटन चालू केलाय. बटन चालू केल्यानंतर ही बॉल मिल आपला पण फिरायला लागते. यामध्ये लोखंडी भरीव गोळे आहेत. ते लोखंडी भरीव गोळे काय करतात? यामध्ये जो आपण मटेरियल टाकलेला आहे जसे की कठीण पदार्थ म्हणजे दगडी कोळसा, पुन्हा खडू कोळसा असे जे पदार्थ टाकले. आपण एक दमादमाने बटन बंद करतोय मी. थोडक्यात ही तुमची एक बॉल मिल आहे. थोडक्यात एक क्रशिंग मशीन दिसायला लागले, ज्याच्यामध्ये काय करायला लागले? तुम्ही दगड क्रश करण्यासाठी मोठे मोठे जे दगड आहेत ते क्रश करायला लागलेलं आहे. पाठीमध्ये एक चार्ट पण दिसायला लागलाय. काय आहे चार्टचा उद्देश? या चार्ट मध्ये हे जे गोळा दिसतंय हे गोळा म्हणजे ही आपली ही मशीन आहे. या मशीन मध्ये काय आहे? या मशीन मध्ये असे लोखंडाचे भरीव गोळे आहेत आपले. यामध्ये हे जर एकाच साईडला बसले म्हणजे त्याची जर गती कमी असली तर ते स्वतःभोवती फिरतील. आपला जो मटेरियल आहे हे जर कमी स्पीडने जर फिरायला लागले तर ते स्वतःभोवती फिरतील, त्याचा चुरा होणार नाही. ओके, हा. आणि त्याची गती जर जास्त झाली तर ते असं स्वतःच्या पृष्ठभागाभोवती फिरतील, पूर्ण कडेने जातील. हा. आणि आपला जो मटेरियल आहे तो मध्यभागी जमा होईल. आणि त्यावेळी हे आपल्या मटेरियल वरती काही जोर पडणार नाही. क्रश होणार नाही थोडक्यात. आणि हे मध्यम गती म्हणजे त्याला जी योग्य आहे ती गती. म्हणजे त्या गतीमध्ये काय होतं? हे आपले ज्या मटेरियल वर त्या गोळ्याचा योग्य भार पडतो आणि त्यामुळे त्याचा लहान कणामध्ये रूपांतर होतं. ओके, चालते. मला सांग बेटा, या प्रोजेक्ट साठी एकूण काय खर्च आलेला आहे? किती ह्याच्यामध्ये बनवलेला आहे तुम्ही हा प्रोजेक्ट? आमच्या एक प्रयोगाला काहीच खर्च नाही, फक्त 50-60 रुपये लागलेला आहे. आम्ही हे सगळं घरी बनवलेलं आहे. म्हणजे हे लाकडी पुट्टा आहे, त्यानंतर हे आम्ही बॉटलचं कापून घेतलेलं आहे, त्यानंतर हे बल्ब आणि ते
हे जे आहे ते आम्ही घरूनच घेतलेलं आहे, त्यानंतर ओके. बटन पण तसेच, जास्त काही खर्च नाही आहे ओके, याच्यासाठी. म्हणजे नियरली जर एखाद्याला बाहेरच्याला जरी बनवायचा असेल असा प्रोजेक्ट तर बनवू तर एक शकतो. 50-60 रुपये मध्ये हा प्रोजेक्ट बनेल. हा, बनवू ओके, शकतो. याचा वापर कुठे होतोय? याचा वापर औष्णिक विद्युत केंद्रामध्ये वीज बनवण्यासाठी, म्हणजेच म्हणजे- दगडी कोळसा लागतो ना वीज ओके, बनवण्यासाठी, हा, परंतु तो खूप मोठा असतो तर वेळ जास्त लागते, म्हणून याचा वापर आपण करू शकतो. म्हणजे याला क्रश केल्यानंतर ते बारीक होईल, बारीक झाल्यानंतर लवकर विद्युत धारा निर्माण होईल, म्हणून आपण जास्त विद्युत धारा निर्माण करू शकतो. ओके, मला आणखी कुठे वापर करता येईल याचा ह्या मशीनचा? हा सर, फार्मसी इंडस्ट्रीज मध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. फार्मसी मध्ये काय आपल्याला ड्रग बनवण्यासाठी लहानात लहान पावडर लागते मेडिसिन बनवण्यासाठी, ओके, हा. ते पावडर बनवण्याचं काम ही मशीन करते सर. ओके, म्हणजे मेडिसिन इंडस्ट्रीमध्ये पण याचा वापर केला हा, जातोय. हा, सर. ह्याच्या पाठीमागचं जे विज्ञान आता त्या लेकरांना बाळांना सांगितलेलं आहे, तू काय सांगशील याच्या पाठीमागचं विज्ञान? हे डायग्राम काय सांगायला लागले? हे डायग्राम म्हणजे हे आहे ना, ह्याच्यामध्ये भरीव गोळे आहेत, हे लोखंडाचे गोळे, आणि जे आपण ते हातामध्ये मिक्सचर बघा. टाकलेलं आहे ते आहे, आणि हे भरीव गोळे असे ते गोल फिरत लागले ना, त्यानंतर आपले जे ते पदार्थ आपण त्याच्यात टाकलेले आहेत ते त्याच्या दोघांच्या संपर्कात येऊन त्याचा चुरा होईल. ओके, म्हणजे एक थोडक्यात क्रश कशा पद्धतीने व्हायला लागले ते दाखवलेलं आहे. आतमध्ये कशा चालतंय. प्रकारे त्याची क्रिया घडत आहे हे दाखवण्यासाठी आम्ही ती त्याची उघडून क्रिया दाखवली आहे ओके, सर. चालतंय. हा स्कॅन कोड पण दिसायला लागला या ठिकाणी, हा कशासाठी आहे? हा सर, तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल या प्रयोगाविषयी तर तुम्ही स्कॅन करून ती माहिती पाहू शकतो. ओके, म्हणजे स्कॅनर पण लावलेला आहे. हा, सर. चालतंय, खूप चांगलं, ठीक आहे. झालं. नाव काय बाळा तुझं? पूनम दत्तात्रय गायकवाड, पूनम, तुझी शाळा कोणती आहे बेटा? शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शिवनी बुद्रुक. शिवनी बुद्रुक, इथं बाजूलाच आहे. हा. मला सांग काय हा प्रोजेक्ट काय आहे तुझा? सर, हा एक गावाचा आराखडा आहे. हम्म. पहिल्यांदा या गावात घर स्थापन झाले, त्यानंतर व्यक्तीही इथे राहू लागले. मग सुविधा नसल्यामुळे व्यक्ती बाहेरल्या गावी जावं लागणार ओके, त्यांना, हा. म्हणून हा एक म्हणजे ह्या गावात कशा प्रकारे सुविधा असल्या पाहिजेत हेच नाही तर इतरही गावात कशा प्रकारे सुविधा असल्या पाहिजेत हे मी ह्या प्रयोगातून सांगायला लागलेस. सांगितले आहे. ओके, आता आपण कडकून जाऊया. पूर्ण गावाचा नकाशा दिसायला लागलाय, पूर्ण ऍक्शन प्लॅन दिसायला लागलाय, कशा पद्धतीने एक गाव असायला पाहिजे, बरोबर हो. आहे. चला मग एका कडकून येऊया आपण. ते काय मला सांग सगळं, जरा जवळ ते प्रोजेक्ट दाखव. ते पाणी शुद्धीकरण आहे हे कारण पाणी शुद्धीकरण आहे, म्हणजे गावात पिण्याचं पाणी लागत आहे, बरोबर? हो. हा, त्याच्यासाठी काय केलेलं आहे तू? त्यासाठी पहिल्यांदा मोठे खडे, नंतर छोटे खडे, त्यानंतर कच आणि सर्वात शुद्ध होण्यासाठी एक कापूस आहे, आणि त्यानंतर हे सगळ्यातून पाणी येऊन इथे शुद्ध होते. म्हणजे जर यामध्ये जर गढूळ पाणी वगैरे गेलं तर ते काय होते, ह्या माध्यमातून काय होतं, ते स्वच्छ व्हायला लागले पाणी. म्हणजे थोडक्यात गावची जी पाण्याची भूक आहे, तहान आहे, ती भागायला लागली, बरोबर आहे? हो, बरोबर. त्याच्यानंतर पुन्हा हे काय आहे इकडे? सर, हे एक मंदिर आहे. हा हा, मंदिर आहे, तिथे एक सैनिक उभा आहे या ओके. मंदिराची सुरक्षा करण्यासाठी. ओके. त्यानंतर एक घर आहे, आणि ह्या गावातील कचऱ्याचे विघटन करण्यासाठी 2 कचरा कुंडी आहेत, तर एक ओला कचरा आणि सुका कचरा. ओके, तर त्याच हा. प्रकारे ओला कचरा आणि सुका कचरा असं वेगवेगळं का बरं? एकदा दोन्ही एकत्र चालत नाही का? सर नाही, याचा कारण ह्या कचऱ्याचा पुनर्वापर करण्यासाठी असे केले ओके, आहे. म्हणजे कोणत्या कचऱ्याचा? जो सुका कचरा आहे त्याचा, हे ओला कचऱ्याचा, ओला कचऱ्याचा आणि पुनर्वापर याचे सुक्या कचऱ्याचे विघटन केले जाते. विघटन केलं जाते. विघटन म्हणजे कसं? विघटन म्हणजे हा टाकून जरा त्याला जाळला जातो, कारण यात काही व्यक्ती असतात ओके, आणि ते हा. जास्त वेळ असं जमिनीत कुजत नाही येत. ओके, म्हणजे जर काही वापरता झालं तर डबल आपल्याला काढून घेता येतं, जसं लोखंड वगैरे पण राहू शकते, हा. काही कचरा वगैरे वापरता येतो. ठीक आहे, इकडे येऊ अलीकडे. नंतर याच्यामध्ये हे काय? ग्रामपंचायत आहे. ओके, हा. ग्रामपंचायत, तर हा ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस तयार होतो. जर ओके. एखाद्या वेळेस गावात सार्वजनिक कार्यक्रम, हा. तसाच गणेश उत्सव, एखाद्या गावात सप्ताह असतो, तर स्वयंपाक करण्यासाठी हा बायोगॅसचा उपयोग केला जातो. तर तसेच इथे दूध संकलन केंद्र, इथे गावातील व्यक्ती दूध घालतात. नंतर हे गाव, आणि सर्वात महत्वाचे गावात म्हणजे मुलांसाठी शाळा इथे स्थापन आहे. ओके, त्या हा. प्रकारे गावातील मुलांना बाहेर गावी जाण्याची आवश्यकता नाही. जर इथे लगे दवाखाना आहे. ज्या प्रकारे गावातील व्यक्ती जर एखादा आजारी पडला तर गावी न जाता स्वतःच्याच गावात याच गावामध्ये ते नाही होईल याच म्हणजे. गावात ओके. हॉस्पिटल. म्हणजे थोडक्यात काय तुझ्या प्रोजेक्ट मध्ये तू दाखवलेला आहे, कचऱ्याचं व्यवस्थापन केलेलं आहे, ज्याच्या माध्यमातून तू पुनर्वापर करून बायोगॅस दाखवलेला आहे. हो. इकडे शाळा पण गावातच केलेली आहे, जेणेकरून बाहेर शाळा जाता येऊ नये म्हणून. हॉस्पिटल पण आहे. ह्या ठिकाणी विलेज काउन्सिल आहे. काय विलेज काउन्सिल म्हणजे? म्हणजे हा सल्ला देणारा पक्ष आहे. ओके, सल्लागार. म्हणजे त्या ठिकाणी काही जर कोणाच्या काही गोष्टी अडचणी आल्या तर त्या ठिकाणी येऊन बोलू हा, शकतात. बोलू शकतात. मला सांग, जे व्यवस्थापन केलेलं आहे असं घर कुठल्या कुठं न लावते असं व्यवस्थित असं काटकोणामध्येच का ठेवले, म्हणजे काय चौकोनामध्ये काय केले बसवलेलं आहे? सर, कारण हे घर असं ठेवले आहेत कारण
वेगवेगळ्या अंतरावर, त्यामुळे ऑक्सिजन घेता येईल. आणि तसेच झाडे आहेत आजूबाजूला. ओके, म्हणजे एक व्यवस्थापन चांगला, हवा खेळती राहावी या गावामध्ये म्हणून हवा खेळती राहावी. प्रत्येकामध्ये एक सुटसुटीत अंतर पण ठेवलेलं आहे. हो. अशा पद्धतीने आहे. चालते. काय सांगशील तुझे कोणी बघणारे वगैरे दर्शक वगैरे आहेत किंवा याचा वापर त्यांनी कुठं करावा वगैरे, तू काय सांगशील त्यांच्यासाठी? सर्व गावात असाच वापर करावा. ओके. सुविधा पण असाव्या, ज्या प्रकारे गावातील व्यक्तींना कुठलाही प्रकारचा त्रास होऊ नये. ओके, म्हणजे या पद्धतीचा जर प्लॅन वर्कआउट जर केला त्यांनी आणि गाव या पद्धतीने जर असेल तर सर्व व्यवस्थित होईल. हा, असं सगळं सांगायचं. व्यवस्थित. आणि बाहेर गावी जाण्याची आवश्यकता नसणार. बाहेर गावी जायची आवश्यकता नाही, कारण शाळा आहे, हॉस्पिटल पण आहे हो. आणि खूप साऱ्या गोष्टी इथं आहेत तुझ्या ह्याच्यामध्ये. उपलब्ध चालते. आहे. आणि खास करून पाण्याची व्यवस्था पण तू चांगली केलेली आहे. हो. चालते. ठीक आहे मित्रांनो, आपण आणखी इथे दुसरे प्रोजेक्ट पण आहेत, आपण त्यांच्याशी पण भेटणार आहोत. चालते बघा. चालते. नाव काय बेटा तुझं? श्रावणी नामदेव सूर्यवंशी, श्रावणी. शाळा कोणती आहे तुझी? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरा. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरा. धानोरा. धानोराची आहेस तू, त्याच गावची आहेस तू? हा. ओके. काय प्रोजेक्ट बनवलायस तू? जरा जवळ येऊन दाखव प्रोजेक्ट. कोण व कोणांचे प्रकार. कोण व कोणांचे प्रकार. प्रकार. काय सांगशील, कसे कसे कोणाचे प्रकार आहेत मला सांग बरं एकदा. जरा शून्य समजावून. मापाच्या कोणाला. एक मिनिट इथून चालू करूया आपण. जवळ आहे पूर्ण, जवळ येऊन दाखवूया. हा, सांग आता. हा जो नाही नाही नको दुसरी, काय अडचण नाही. सांग शून्य आता. मापाच्या कोणाला शून्य कोण म्हणतात. म्हणजे सध्या या ठिकाणी आहे हा आपला कोण सध्या शून्यावरतीच आहे, त्यामुळे हा शून्य कोण झाला. चल मी विचारतो पुन्हा प्रश्न तुला आता पुढे. आता समजा हे वाढलं, हा इथपर्यंत असेल तर याला काय म्हणशील? कोणता कोण आहे हा? लघु कोण. लघु कोण. शून्यापासून कुठपर्यंत लघु कोण असतोय? 89 अंशापर्यंत. 89 अंशापर्यंत लघु कोण असतोय. आणि बरोबर 90 अंशाला जर गेलं तर काय होते? काटकोण म्हणतात. काटकोन म्हणतोय. ओके, म्हणजे तुझे थोडक्यात काय ते कोण दाखवायला लागलीस तू. चल आता 90च्या पुढे सरकलो आपण. कोणता कोण तयार झाला? विशाल कोण. विशाल कोण. विशाल कोण कुठपर्यंत असतोय? 91 अंशापासून ते 91 पासून ते कुठपर्यंत? 179. 91 पासून 179 पर्यंत कोणता कोण तयार झाला? विशाल कोण. विशाल कोण. आणि 180 ला गेला काय होते? सरळ कोण. सरळ कोण. म्हणजे एक सरळ रेष बनते म्हणून हा सरळ कोण. सरळ कोण झाला. 180च्या पुढे गेल्यावर प्रविशाल कोण. विशाल कोण. प्रविशाल कोण. हा कुठपर्यंत असतो प्रविशाल कोण हा? आता 181 अंशापासून ते 359 अंशापर्यंत. म्हणजे 359 पर्यंत हा प्रविशाल कोण असतोय. ओके. आणि 360 ला जाऊन पोहोचल्यावर पूर्ण कोण. पूर्ण कोण म्हणतोय. म्हणजे काय तयार होते? एक सर्कल तयार होते, बरोबर आहे, वर्तुळ तयार होते. चालते. काय सांगशील हा याचा उपयोग वगैरे कुठं करता येईल आपल्याला, किंवा काय सांगशील या प्रयोगाच्या माध्यमातून काय दाखवणार आहेस तू? कोण व कोणाचे प्रकार सांगायला लागलीस, माहिती द्यायला लागलीस. ओके. म्हणजे थोडक्यात काय किती खर्च आला तुला ह्या प्रोजेक्ट साठी? घरीच बनवलेला आहे. काय काय वापरलेले या प्रोजेक्ट साठी? कागद, पेपर, पुठ्ठा वगैरे दिसायला लागलेला आहे. बाहेरून काहीच वापरलेलं नाहीये. 1 रुपया पण बाहेरून घेतलेला नाहीये. हे काड्या वगैरे कुठल्या घेतलीस? घरचंच आहे सगळं घरच्या घरी बनवले. कोण मदत केली तुला? आम्ही दोघी मॅडम. कोण 2 जण? ये इकडे बाळा, तू जवळ आहे. काय नाव आहे तुझं? आदिती. तुम्ही दोघींनी मिळून बनवलाय? मला सांग, विशाल कोण किती मापाचा असतोय, कुठून कुठपर्यंत असतोय विशाल कोण? विशाल कोण. तू सांग, विशाल कोण कुठून कुठपर्यंत असते? 91 अंशापासून ते 179 अंशापर्यंत. 91 अंशापासून ते 179 पर्यंत. सरळ कोण किती अंश मापाचा असतो? 180 अंशाचा असतो. 180 अंश मापाचा सरळ कोण असतो. आणि शून्य कोण कोणता असतो? 0 अंशाच्या कोणाला शून्य कोण म्हणतात. आणि पूर्ण कोण? पूर्ण कोण 360 अंशाचा असतो. आणि प्रविशाल कोण किती मापाचा असतो, कुठून कुठपर्यंत असतो? प्रविशाल कोण 181 ते 159 पर्यंत असतो. 181 पासून ते 359 पर्यंत असतो. हा प्रविशाल कोण असतो. ठीक आहे, चालते बाळा. खूप खूप छान बाळा. नाव काय तुझं? माझे नाव कदम रागिनी रवींद्र आहे. तुझं नाव बेटा? कांबळे स्मिता विक्रम. शाळा कोणती आहे तुमची? नरसिंह विद्यालय गोंद्रीची शाळा आहे. गोंद्रीची शाळा आहे. सगळ्यात अगोदर मला सांग, नेमका हा प्रोजेक्ट आहे काय? ज्वालामुखीचा उद्रेक. ज्वालामुखीचा उद्रेक. काय मी तुम्हाला दाखवायचं काय आहे प्रयोगाच्या माध्यमातून? ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे या परिसरात राहणाऱ्या व्यक्तींना आर्थिक व राजकीय हानी होते, सामाजिक हानी होते. सामाजिक हानी कशा पद्धतीने होणार आहे? आर्थिक होऊ शकते. ठीक आहे. हा ज्वालामुखी दाखवायला हानी होऊ शकते की ती ज्वालामुखीच्या लावाखाली आल्यास ते घरेही उद्ध्वस्त होऊ शकतात. ओके, घरे उद्ध्वस्त होतात, याला सामाजिक हानी म्हणतात. त्या आर्थिक हानीमध्ये मोडते, बरोबर आहे.
मला सांग, ज्वालामुखीचे एकूण किती प्रकार आहेत, तुम्ही किती प्रकार दाखवायला लागले? ज्वालामुखीचे एकूण 2 प्रकार आहेत, भेगीय ज्वालामुखी व केंद्रीय ज्वालामुखी. भेगीय ज्वालामुखी आणि केंद्रीय ज्वालामुखी. भेगीय ज्वालामुखी म्हणजे कोणती ज्वालामुखी? भेगीय ज्वालामुखी म्हणजे भेगा भेगा पडलेली ज्वालामुखी आणि ही म्हणजे केंद्रीय ज्वालामुखी. आता तुमचा जो आहे तो हा कोणत्या ज्वालामुखीचा प्रकार आहे? केंद्रीय ज्वालामुखी. केंद्रीय ज्वालामुखीचा प्रकार आहे. ठीक आहे, चालतंय. मला नाव काय तुझं? माझे नाव जिन्ना सिराजुद्दीन कादरी. तुझं बेटा? माझे नाव भक्ती गोपाळ लवटे आहे. कोणती शाळा आहे तुमची बाळा? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हसेगाव. हसेगाव मधून आहे. काय प्रोजेक्ट काय जरा जवळून दाखव प्रोजेक्ट. प्रोजेक्ट आहे पाणी 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 आणि ऊर्जेचे वाहक. काय काय साहित्य वापरले याच्यासाठी साहित्य तुम्ही? ग्लास, बल्ब, वायर आणि 2 खिळे. हा जो तुम्ही बल्ब वापरलेला आहे हा म्हणजे कसला आहे? म्हणजे चार्जिंगचा आहे का तो? हा चार्जिंगचा आहे. हा एकदा प्रोजेक्ट दाखव बरं, काय काय होते मला एकदा. ही 2 वायर घेऊया. एक वायर 2 वायराच्या टोकाला 2 खिळे लावलेले आहेत आणि हे एका ग्लासात टाकू त्या आणि हे एक ग्लास टाकू. बल्ब लागला का नाही, कारण की धन प्रमाण आणि ऋण प्रमाण वेगळे वेगळे असल्यामुळे बल्ब लागू शकत नाही. आता हे वायर ह्या ग्लासात टाकू त्या बल्ब लागला. धन प्रमाण आणि ऋण प्रमाण एकत्र आल्यामुळे धन प्रभार आणि ऋण प्रभार इथे ह्या ठिकाणी ह्या वेगवेगळा होता आणि आता या ठिकाणी हे दोन्ही एकत्र टाकल्यामुळे काय झाला, हा बल्ब लागला. त्यामुळे बल्ब लागलेला आहे. ओके, म्हणजे थोडक्यात ह्याला अर्थिंग पण भेटलेली आहे आणि करंट पण भेटलेला आहे थोडक्यात, बरोबर. आणखी काय सांगशील याच्याबद्दल तू? पाणी हे विद्युत ऊर्जेचे वाहक आहे. पाणी आणि मानवी शरीर हे विद्युत ऊर्जेचे वाहक बी आहे. मानवी शरीर कसं म्हणतेस तू? म्हणजे पाणी आणि दुसऱ्या प्रयोगातली माहिती पण आहे. जसं की हा म्हणजे मानवी कसं पण सांग. मानवी ऊर्जेचे वाहक म्हणजे काय म्हटलीस? मानवी ऊर्जा म्हणजे पाणी आणि मानवी कसे एकत्र आल्या बल्ब कसं लागतं तसंही. ओके, चालतंय. प्रयोग दुसरा. ओके, दुसरा प्रयोग कोणता आहे आणखी? हे 2 खिळे आहे, वायर आहे. या वायराला 2 खिळे जोडलेले आहेत. हे वायर माझ्या मैत्रिणीच्या हातात देईल आणि एक वायर माझ्या हातात घेईल. लाईट लागली का नाही, जेव्हा आम्ही दोघे हात घट्ट पकडेल तेव्हा लाईट लागेल. जेव्हा आम्ही दोघे हात सोडेल तेव्हा लाईट लागत नाही लागत. ओके, चालतंय. मानवी शरीर हे विद्युत ऊर्जेचे सुवाहक आहे. म्हणजे थोडक्यात काय, ज्या पद्धतीनं पाणी हे विद्युत ऊर्जेचं सुवाहक आहे त्याच पद्धतीनं मानवी शरीर पण काय आहे, विद्युत ऊर्जेचं सुवाहक आहे. काय सांगसाल तुम्ही, जे पुढचे दर्शक वगैरे बघणारे वगैरे आहेत त्यांना तुम्ही थोडक्यात माहिती पूर्ण याच्याबद्दल काय सांगसाल? सांग बेटा. म्हणजे कसं ऋण प्रमाण आणि धन प्रमाण एकत्र आल्यामुळे कसं बल्ब लागलं तसं पाणी आणि मानवी शरीर एकत्र आल्यामुळे कसे बल्ब लागू शकतो. ओके,